हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एज्युफेस्ट अकॅडमी. मी अश्विन आणि आज आपण पाहणार आहोत इन डेप्थ ॲनालिसिस अँड सोल्युशन फॉर द TPA 2023 एक्झामिनेशन. स्पेसिफिकली आजच्या सेशनमध्ये आपण फोकस करणार आहोत MCQs फ्रॉम द सब्जेक्ट पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, दॅट इज एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, देन PPM, that is project planning and management, then building construction and materials, then some questions are there from AutoCAD and environmental studies, that is ज्याला आपण EVS म्हणतो. ऑल राईट, लेट्स गो टू क्वेश्चन नंबर फर्स्ट. इथे थोडं एक नोटीस कराल तुम्ही की क्वेश्चन नंबर जे आहेत ते सिरियली नसणार, कारण एक्झाममध्ये पेपरमध्ये जे क्वेश्चन ज्या सब्जेक्टवर आज आपण फोकस करणार आहोत ते ज्या पोझिशनला होतं ॲज इट इज त्या पोझिशनवरनं आपण पिक केलेले आहेत. ऑल राईट, सो क्वेश्चन नंबर्स विल नॉट बी इन अ सिरियल मोड, जसं 1 2 3 नसणार आहे. सो लेट्स गो टू क्वेश्चन 2 फ्रॉम द पेपर हिअर, विच इज फ्रॉम द सब्जेक्ट BCM. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू पाईल फाउंडेशन. ओके, तर पाईल फाउंडेशन म्हणजे डीप फाउंडेशनशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे आणि आपल्याकडे 4 स्टेटमेंट आहे. वी हॅव टू पिक द इनकरेक्ट वन. तर पहिला आपल्याकडे स्टेटमेंट आहे पाईल्स कॅन बी मेड ऑफ मटेरियल लाईक टिंबर, कॉन्क्रीट अँड स्टील. येस, आणि फक्त हे तीनच नाही, या तिघांच्या कॉम्बिनेशनमधून पण आपण कंपोजिट पाईल बनवतो. टिंबरच्या पण पाईल्स असतात, कॉन्क्रीटच्या पण असतात, स्टीलच्या पण असतात, ॲज वेल ॲज या 3 मटेरियलच्या कॉम्बोच्या पण पाईल्स आपल्याकडे असतात. तर हे पहिलं स्टेटमेंट इज ऑल राईट. Then statement number 2, friction piles transfer the load to the soil by the friction between soil and the pile. फ्रिक्शन पाईल जे राहणार आहे ना, फॉर एक्झाम्पल ही आपल्याकडे पाईल आहे, तर ही जेव्हा त्या सॉईल स्ट्राटामध्ये जाते तेव्हा या पाईलला इन्सर्ट करत असताना सॉईलचे पार्टिकल यावर जे फ्रिक्शन फोर्स ॲक्ट अपॉन करतील. ओके, वॉट एव्हर द फ्रिक्शन दॅट विल बी ॲक्टिंग अपॉन द पाईल विल बी होल्डिंग द पाईल इन इट्स पोझिशन. म्हणजे त्या पाईलला स्टॅबिलिटी कुठनं आली आहे? त्या फ्रिक्शनल फोर्सेसमुळे. कशाच्या? सॉईल आणि पाईलची जी सरफेस होती त्याच्यामध्ये जे फ्रिक्शन झालं त्याच्यामुळे ती पाईल स्टेबल राहणार आहे. ओके, देन बेअरिंग पाईल रेस्ट ऑन हार्ड स्टार्टा अँड ट्रान्सफर्स द लोड बाय बेअरिंग. ओके, बेअरिंग पाईल किंवा एंड बेअरिंग पाईल जी असते त्याच्यामध्ये काय होतं की जोपर्यंत आपल्याला हार्ड स्टार्टा मिळत नाही ती पाईल आपण काय करत जातो, खाली ड्राईव्ह करत जातो, आणि जसं आपल्याला हार्ड स्टार्टा मिळाला तर त्या पाईलचा जो एंड असतो, ओके, तो त्या हार्ड स्टार्टावर काय होणार आहे? इट विल बी रेस्टिंग अपॉन दॅट हार्ड स्टार्टा. दिस इज हाऊ एंड बेअरिंग पाईल किंवा ज्याला बेअरिंग पाईल आपण म्हणतोय, तर ती स्टॅबिलिटी अशा प्रकारे अचीव्ह करते. ओके, एक पाईल आपण फ्रिक्शन पाईल जी फ्रिक्शन ॲक्शनने स्टॅबिलिटी अचीव्ह करते, दुसरी आहे एंड बेअरिंग पाईल. नंबर 4 स्टेटमेंट इज सेइंग की पाईल फाउंडेशन इज अ टाईप ऑफ शॅलो फाउंडेशन. सी, इथे आपण क्वेश्चन जेव्हा ओपन केला ना तेव्हाच काय बोललो की पाईल फाउंडेशन म्हणजे डीप फाउंडेशनबद्दल आपल्याला काय करायचं आहे, इथले पॉईंट चेक करायचं आहे. आणि पॉईंट नंबर 4 इथे काय आहे की इट इज सेइंग दॅट इट इज अ टाईप ऑफ शॅलो फाउंडेशन विच इज नॉट. पाईल फाउंडेशन इज अ डीप फाउंडेशन. ओके, त्याच्यामुळे इथला आपला ऑप्शन असणार आहे, करेक्ट ऑप्शन दॅट नीड्स टू बी टिक और पिक इज ऑप्शन नंबर 4 की पाईल फाउंडेशन इज अ शॅलो फाउंडेशन. हे स्टेटमेंट फॉल्स आहे किंवा इनकरेक्ट आहे. ओके, सी हिअर यू कॅन सी की पहिली जर डायग्राम पाहिली आपण, ओके, ओव्हर हिअर, तर त्याच्यामध्ये दिलं आहे की पाईल टाईप बाय कंपोजिशन. वी कॅन सी टिंबर पाईल किंवा त्याला वूड पाईल म्हणतो, नंतर कॉन्क्रीट आहे, नंतर स्टील आहे, राईट, आणि यांच्या कॉम्बिनेशनने सुद्धा पाईल बनतात. देन लोड बेअरिंग पाईलमध्ये आपण पाहू शकता की सॉफ्ट स्ट्राटामधून ती पाईल गेली आणि त्यानंतर हार्ड स्ट्राटावर तिचा एंड काय झाला? इट इज रेस्टिंग ऑन द हार्ड स्ट्राटा. ओके, फ्रिक्शन पाईलमध्ये काय झालं? त्या स्ट्राटामधून आपण त्या पाईलला जेव्हा पाठवलं तेव्हा फ्रिक्शन इन बिटवीन सॉईल पार्टिकल्स अँड द पाईल सरफेस, या सरफेसेसच्या मध्ये जे फ्रिक्शन आलं ना त्याच्यामुळे ती पाईल काय राहिली? तिथे स्टेबल होते, तिथे ती थांबते. ओके, सो दिस इज व्हॉट पाईल फाउंडेशन इज. ऑल राईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट, which is increase in the concentration of a pollutant as it passes from one trophic level to next is known as. C, मे बी आपण हा क्वेश्चन आधीच्या एका शिफ्टमधल्यासाठी पण बघितला होता, त्याच्यामध्ये DDTचा उल्लेख होता विच इज अ पोल्युटंट. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की झू प्लँक्टन, फायटो प्लँक्टनमधून काय होतो आहे? DDT जातो फिशमध्ये, फिशमधून बर्ड्समध्ये जातो. ओके, तर इथे सेम क्वेश्चन आहे, इट इज अबाउट बायो मॅग्निफिकेशन. ओके, एका लेवलला असलेलं जे पोल्युटंट आहे किंवा एखादा एलिमेंट आहे तो जर आधी सुरुवातीला कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतो आणि तो जसा जसा वर जाणार आहे तसा तसा त्या ट्रॉपिक लेवल वाईज त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढत गेलं, वी कॉल इट ॲज बायो मॅग्निफिकेशन. ओके, डायग्राम पाहू आणखी क्लिअर होईल. ऑप्शन कोणता करेक्ट आहे इथला? 1, बायो मॅग्निफिकेशन. सी, त्या
ट्रॉपिक लेवल 1 पासून म्हणजे प्रोड्युसर, देन झू प्लँक्टन, देन स्मॉल फिश, देन लार्जर फिश, त्या फिशला कन्झ्युम करणार कोण? बर्ड. त्या बर्डपर्यंत हे जे पोल्युशन असतं किंवा हे जे काही पोल्युटंट असतील किंवा कोणतं केमिकल असेल किंवा DDTच असेल, ओके, द वेल नोन, ज्याच्यामुळे वल्चर्स एक्सटिंक्ट होण्याच्या वर्जवर आले होते, ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन वल्चर आले होते, कोणामुळे? DDTमुळे. तर सेम केस आपल्याकडे पाहायला मिळते की याच्यामध्ये हा जो ट्रॉपिक लेवल वाईज कॉन्सन्ट्रेशन काय होत चालला आहे? वाढत चालला आहे. ओके, इट इज कॉल्ड ॲज बायो मॅग्निफिकेशन. ओके, इट गॉट मॅग्निफाईड इन टू द अपकमिंग ट्रॉपिक लेवल. ऑल राईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. Which of the following theories originally proposed the analysis of radial flow of water toward the well in an unconfined aquifer when the well water is pumped? C. Answer is Dupuytren's theory. Dupuytren's theory मध्ये काय सांगितलं होतं की जेव्हाही आपण एखादा अनकन्फाईन ॲक्विफर पाहतोय त्याच्यामधला जो ग्राउंड वॉटरचा फ्लो असतो इट इज अज्युम टू बी फ्लोविंग हॉरिझॉन्टली रॅडियली ती फ्लो होतं आणि त्याचा जो व्हर्टिकल ट्रान्सफरचा जो एलिमेंट आहे किंवा व्हर्टिकल कंपोनंट आहे ट्रान्सफरचा तो तितकासा स्ट्रॉंग नसतो. द स्ट्रॉंगर कंपोनंट ऑफ फ्लो which is radial in an unconfined aquifer, it is horizontal. Okay, आणि हे प्रपोज कोणी केलं होतं? Dupuytrenने. See, Dupuytren's theory developed by Jules Dupuit in the 19th century, late 18th किंवा 19th century मध्ये यांनी हे प्रपोज केलं होतं. It provides a simplified analysis of groundwater flow, particularly for radial flow toward wells in unconfined aquifer. या थेअरीमध्ये काय अज्युम केलेलं होतं की ग्राउंड वॉटर फ्लो जो असतो तो मॅक्झिमम पोर्शनमध्ये कसा राहणार आहे? हॉरिझॉन्टल, आणि त्या फ्लोचा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो कमी किंवा एकदम निग्लिजिबल असतो. ओके, सो लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ऑलराईट, द साइज ऑफ डोअर्स फॉर बाथरूम्स अँड वॉटर क्लोजेट्स इन रेसिडेन्शियल बिल्डिंग इज. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये जो WC आहे त्याच्यासाठीचा डोअर जो आहे त्याचं डायमेन्शन काय राहतं? इट विल बी 0.7 to 0.8 इन विड्थ आणि 2 मीटर काय राहणार आहे? त्याची हाईट राहणार आहे. ओके, सी हिअर वी कॅन सी 0.8, 0.7, 0.8 या रेंजमध्ये त्याची विड्थ राहते. ओके, आणि हाईटमध्ये तो 2 मीटरचा असतो. लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ऑल राईट, द ऑटोकॅड कमांड एक्सप्लोड इज यूज फॉर. आता एक्सप्लोड थोडंसं नावातनं कळतं आहे. एक्सप्लोडचा अर्थ काय? इट विल बी एक्सप्लोडिंग, इट विल बी शॅटरिंग इन टू पीसेस, राईट. तर एक्सप्लोड ही जी कमांड असते ना, तर एखाद्या पॉलिलाईनला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचं आहे? ब्रेक करायचं आहे छोट्या छोट्या त्याच्या इंडिव्हिज्युअल एलिमेंटमध्ये, म्हणजे ज्या एलिमेंटने मिळून तो बनलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या रेक्टँगलला आपण एक्सप्लोड कमांड यूज केली तर त्याच्यामध्ये काय होणार? इट विल बी ब्रेकिंग अप इन टू 4 सेगमेंट. त्या 4 ज्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये तो ब्रेक होणार आहे. ओके, दिस इज वॉट एक्सप्लोड कमांड इज यूज फॉर. सी हिअर वी कॅन सी रेक्टँगल वॉज देअर, स्क्वेअर आहे. ओके, तर या स्क्वेअरला आपण काय केलं? एक्सप्लोड कमांड यूज केली आणि ज्या 4 सेगमेंटने तो ऑलरेडी बनलेला होता, ओके, तर त्या 4 सेगमेंटमध्ये तो काय झाला आहे? ब्रेकडाऊन झालेला आहे. So we at EduFest Academy have specially launched a course for gearing up your preparations for the TPA exam. Excellent TPA exam intensive MCQ practice course. ज्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेले आहेत 2000+ टेक्निकल क्वेश्चन्स अलॉंग विथ द सोल्युशन्स, ज्याचं डिटेल डिस्कशन असणार आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि हे क्वेश्चन सगळे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. ओके, आणि या ज्या सगळ्या टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, त्यांच्या टेस्ट पण ॲपमध्ये अवेलेबल असतील. सो गो टू प्ले स्टोअर, डाउनलोड द EduFest ॲप अँड सबस्क्राईब टू द कोर्स. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज आयडेंटिफाय वेदर द गिवन स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ कंपोस्टिंग प्रोसेस आर करेक्ट ऑर इनकरेक्ट. तर आपल्याकडे काही स्टेटमेंट दिले आहेत ते कंपोस्टिंगशी रिलेटेड आहे, तर आपण ते बरोबर आहेत की चुकीचं आहे हे बघायचं आहे. स्टेटमेंट एस सेज की एरोबिक कंपोस्टिंग ऑफ ऑर्गॅनिक सॉलिड वेस्ट इज अन एक्झोथर्मिक रिॲक्शन ड्यू टू विच टेम्परेचर ऑफ द मास रायझेस. तर पहिले पाहू आपण की एक्झोथर्मिक म्हणजे काय. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? ज्या केमिकल रिॲक्शनमुळे किंवा ज्या रिॲक्शनमुळे हीट बाहेर निघते, हीट इव्हॉल्व होते, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर आजूबाजूचं वाढत असेल त्या मासच्या आजूबाजूला तर त्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. आणि जी रिॲक्शन ज्याला हीट रिक्वायर्ड असते, म्हणजे जी हीट काय करून घेणार? ॲब्झॉर्ब करून घेणार, म्हणजे आजूबाजूचं जे टेम्परेचर असेल ते ड्रॉप होईल, तर त्याला आपण म्हणतो एंडोथर्मिक. देन स्टेटमेंट बी इज ड्युरिंग anaerobic process the anaerobic microorganism break down the organic compound through a process of reduction, which is right. प्रोसेस ऑफ रिडक्शनमध्ये काय होतं की हे anaerobic बॅक्टेरिया जे असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते त्या ऑर्गॅनिक
कंपाऊंड जे आहेत किंवा ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याला डिकम्पोज करतात किंवा त्यांना प्रोसेस करतात किंवा ब्रेकडाऊन करतात. तर इथे दिलेले दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे आपला ऑप्शन कोणता टिक करायला पाहिजे आपण? सेकंड. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑलराईट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग कीज इज यूज टू टॉगल ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग इन ऑटोकॅड? तर याच्यामध्ये F11 जी आपण की यूज करतो, फंक्शन की कीबोर्डवरची, तर त्यावरून आपण काय करू शकतो? वी कॅन टॉगल, वी कॅन स्विच बिटवीन ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. ओके, सी आउट ऑफ द गिवन फंक्शन कीज F11चं फंक्शन काय? इट स्विचेस बिटवीन ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग, म्हणजे त्याला ऑन ऑफ करायचं असलं तर F11 आपण प्रेस करायचं आहे. Then identify whether the given statement with respect to roof covering sheets are correct or incorrect. तर स्टेटमेंट ए म्हणताय AC sheets offer better fire resistance compared to GI sheet. तर हे बरोबर आहे. ॲस्बेस्टॉस सिमेंटच्या ज्या शीट असतात त्या गॅल्वनाइज आयर्न शीटपेक्षा काय देतात? फायर रेजिस्टन्स जे आहे ते बेटर असतं. देन स्टेटमेंट बी इज सिंग GI sheets ऑफर बेटर रेजिस्टन्स टू ॲसिड अटॅक अँड फ्युम्स compared to AC sheets, which is incorrect. ओके, GI शीट ह्या खूप जास्ती प्रोन असतात कोणासोबत? ॲसिड अटॅकसोबत आणि फ्युमसोबत दॅन कोणत्या? AC शीट्स. ओके, GI शीट ह्या जास्ती ससेप्टिबल असतात. तर आपलं हे जे स्टेटमेंट नंबर बी आहे इट इज रॉंग. देअर बाय वी शुड टिक ऑप्शन 2. स्टेटमेंट ए बरोबर आहे, कारण AC शीटचं फायर रेजिस्टन्स जे असतं ॲस्बेस्टॉस सिमेंट शीटचं GI पेक्षा चांगलं असतं. आणि GI शीटचं जे म्हटलं आहे की इट ऑफर बेटर रेजिस्टन्स टू ॲसिड अटॅक, इट इज फॉल्स. ओके, सी AC शीट डू ऑफर बेटर फायर रेजिस्टन्स कम्पेअर्ड टू GI शीट्स. ओके, AC शीट्स कशा असतात? नॉन कंबस्टिबल असतात, त्याच्यामुळे त्यांचं फायर रेजिस्टन्स जे आहे, हीट रेजिस्टन्स ते प्रॉपर असतं. स्टेटमेंट बीमध्ये काय म्हटलं? GI शीट आर मोर प्रोन टू करोजन, ओके, फ्रॉम ॲसिड अटॅक अँड फ्युम्स, वेअरॅज AC शीट हॅव बेटर रेजिस्टन्स टू केमिकल करोजन ॲज वेल. ओके, AC शीटचं केमिकल करोजनला पण रेजिस्टन्स जास्ती असतं आणि काय असतं की हीट रेजिस्टन्स, फायर रेजिस्टन्स पण त्यांचं जास्ती असतं कोणापेक्षा? GI शीटपेक्षा. लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ऑलराईट, द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज हाऊ मच? त्याच्यासाठी आपण युनिव्हर्सल फॉर्म्युला यूज करतो आहे कोणता? n-2 × 180 इज इक्वल टू सम ऑफ द इंटरनल अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन. म्हणजे कोणताही पॉलिगॉन असो, किती पण साईड्स असो, n म्हणजे नंबर ऑफ साईड्स ऑफ दॅट पॉलिगॉन, -2 करायचा आणि मल्टिप्लाय करायचा आहे बाय 180. तर ट्रायंगलसाठी काय होणार इथेच आपण ओरली पाहून घेऊ. ओके, n-2 × 180 म्हणजे 3 साईड -2 × 180, 1 × 180 दॅट इज 180 डिग्री इट सेल्फ. राईट, सी दिस इज द युनिव्हर्सल फॉर्म्युला टू डिटरमाइन सम ऑफ इंटरनल अँगल्स. So the question is identify the incorrect statement with respect to type of dam. पहिलं स्टेटमेंट आहे आपल्याकडे, अ बटर्स डॅम इज हायली मासिव्ह इन साईज कम्पेअर्ड टू अ ग्रॅव्हिटी डॅम. सी ग्रॅव्हिटी डॅम हा सगळ्यात जास्त मासिव्ह असतो, सगळ्यात जास्त मोठा असतो. ओके, कारण त्याची स्टॅबिलिटीज कशामुळे असते? त्याच्या वेटमुळे. दॅट्स वाय मासिव्हनेस इज द ऑब्वियस प्रॉपर्टी विच इज असोसिएटेड विथ वॉट? ग्रॅव्हिटी डॅम. बटर्स डॅम जे असतं ते साईजमध्ये मासिव्ह नसतं. ओके, त्याच्या डिझाईनने, त्याच्या त्या स्पेसिफिक अरेंजमेंटमुळे तिथे काय करतो आहे? तो स्टॅबिलिटी अचीव्ह करतो आहे. ग्रॅव्हिटी डॅमच्या स्टॅबिलिटी अचिव्हमेंटसाठी त्याचं सेल्फवेट कामात येतं. बटर्स डॅमच्या स्टॅबिलिटीसाठी त्याच्या ज्या स्लोपिंग बटरेसेस आहेत आणि जे डेक स्लॅब आहेत त्यावर येणारे जे पाण्याचं वेट आहे, ओके, त्या पाण्याच्या वेटचा व्हर्टिकल कंपोनंट ज्या डेक स्लॅबवर ॲक्ट करून त्या बटर्स डॅमला रोवून ठेवतो, हे त्याच्या स्टॅबिलिटीच्या मागचं कारण आहे. त्याच्या सेल्फवेटचा, त्या बटर्स डॅमच्या सेल्फवेटचा त्याच्या स्टॅबिलिटीमध्ये कुठे रोल येत नाही, त्याच्यामुळे त्याचा मासिव्हनेस ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटी डॅमपेक्षा कमी असतो. देन सेकंड, ओके, तर पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट आपण जस्ट रीड करू 2, 3, 4. फॉर अ गिवन हाईट द क्रॉस सेक्शनल एरिया रिक्वायर्ड फॉर अन आर्च डॅम इज लेस दॅन ग्रॅव्हिटी डॅम. ऑब्व्हियसली क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे एक कंपॅरिझन जर केला आपण तर क्रॉस सेक्शनमध्ये कमी येणारा जो डॅम असतो ना तो कोणता असतो? आर्च डॅम. खूप थिन, एक म्हणजे कम्पेअर केलं एखाद्या ग्रॅव्हिटी डॅमसोबत तर हा एखादा मेम्ब्रेनसारखा वाटेल स्केलवर. ओके, त्या कंपॅरिझनमध्ये, नॉट ॲक्च्युअली अन मेम्ब्रेन बट कम्पेअर्ड टू ग्रॅव्हिटी डॅम क्रॉस सेक्शनल एरिया जो असतो आर्च डॅमचा तो खूप कमी असतो. देन इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रॅव्हिटी डॅम इज हायर दॅन अन अर्थ डॅम. ऑब्व्हियसली जेव्हा आपण अर्थ डॅम म्हणतो आहे वी आर सोर्सिंग द मटेरियल लोकली, अर्थ, रॉक्स, ओके, हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथल्याच आपण काय करतो? प्रोकर करतो आणि त्या अर्थ डॅमचं कन्स्ट्रक्शन करतो. ग्रॅव्हिटी डॅमसाठी आपल्याला कॉन्क्रीट, सिमेंट या गोष्टी लागणार आहे, तर इनिशियल कॉस्ट ऑब्व्हियसली अर्थ डॅमपेक्षा जास्त असेल.
Statement 4 is Arch Dam is particularly adapted in Georges where the length is smaller compared to height of the dam. ओके, हाईट कशी असते आर्च डॅमची जास्त असते. ओके, त्या व्हॅलीमध्ये आपण काय करतोय, आर्च डॅमला कन्स्ट्रक्ट करतोय तर त्याची हाईट जास्ती असते कम्पेअर्ड टू लेंथ. लेंथ त्याची कमी राहणार आहे. ओके, तर दिलेल्या ऑप्शनपैकी दिलेल्या स्टेटमेंट्सपैकी पहिलं चुकीचं आहे आणि उरलेले 3 आहेत करेक्ट. सो इथे आपण टिक कोणता ऑप्शन करायचा, पिक ऑप्शन 1. ओके, ॲज यू कॅन सी ज्या 3 डॅमबद्दल आपण चर्चा केली आता, बटर्स डॅम हा मासिव नसतो ॲज कम्पेअर्ड टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर आर्च डॅमचा क्रॉस सेक्शन हा बराच कमी असतो कोणापेक्षा, ग्रॅव्हिटी डॅमपेक्षा. आणि एक आहे आपल्याकडे अर्थ डॅम. जर आपण अर्थ डॅमला आणि बाकी डॅम्सला जर कम्पेअर केलं तर इनिशियल बजेट या 3 डॅमचं जास्त असेल कोणापेक्षा, अर्थ डॅमपेक्षा. कारण अर्थ डॅममध्ये आपण काय करतो की लोकली अवेलेबल मटेरियलला यूज करून आपण त्या अर्थ डॅमला बनवत असतो. The next question is, according to National Building Code of India, healthcare buildings are classified as fill in the blank based on occupancy. See, आपल्याकडे हेल्थकेअर बिल्डिंग म्हणजे हॉस्पिटल आहे, त्यानंतर क्लिनिक्स आहेत. तर हे सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत, ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत, हे आपण ग्रुप सी मध्ये कन्सिडर करतो. ओके, द आन्सर इज ग्रुप सी. ॲज यू कॅन सी, ए मध्ये रेसिडेन्शियल, बी मध्ये एज्युकेशनल, सी मध्ये इन्स्टिट्यूशनल ज्याच्यामध्ये हॉस्पिटल, कस्टोडियल इन्स्टिट्यूशन, मेंटल इन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टी येतात. ओके, क्लिनिक वगैरे या कॅटेगरीमध्ये आपण टाकतो. देन विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ क्लोरिनेशन इज रेकमेंडेड फॉर वॉटर वेन देर इज अ एपिडेमिक इन द लोकॅलिटी और वेन वॉटर क्वालिटी इज लायबल टू सडन फ्लक्च्युएशन. जेव्हा पोटेन्शियल कंटॅमिनेशन येतं किंवा एपिडेमिक आहे, रोगराईचा पसराव झालेला आहे, तेव्हा आपण काय करणार, या 4 ऑप्शनपैकी सुपर क्लोरिनेशन म्हणजे जितका नॉर्मल डोज आपण प्लेन क्लोरिनेशनमध्ये देतोय त्यापेक्षा जास्ती स्ट्रॉंग डोज आपण काय करू, सुपर क्लोरिनेशनमध्ये प्रोव्हाइड करू. ओके, ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन म्हणजे काय की पाण्यामध्ये रेसिड्युअल क्लोरीन यायला हवं यासाठी आपण काय करतो, ब्रेक पॉईंट नंतर थोडंसं क्लोरीन ॲड करतो, त्याला ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन म्हणतात. प्लेन क्लोरिनेशन म्हणजे हे रेग्युलर क्लोरिनेशन आहे. डिक्लोरिनेशन म्हणजे क्लोरीनला पाण्यातनं काढण्यासाठीची जी प्रोसेस, दॅट विल बी वॉट, डिक्लोरिनेशन. आणि सुपर क्लोरिनेशन म्हणजे रिक्वायर्ड डोसपेक्षा आपण जास्ती डोस त्याच्यामध्ये टाकतो सो दॅट वी कॅन फाईट पोटेन्शियल कंटॅमिनेशन, रिकंटॅमिनेशन किंवा त्या पाण्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येत असतील त्याला आपण काय करतो, हँडल करतो आहे. किंवा त्या एरियामध्ये, त्या ज्या सर्व्हिस एरिया आहे तिथे काय झालेलं आहे, एखादा रोग पसरलेला आहे जो पाण्यातून, मीन्स एनी वॉटर बोर्न डिसीज इज देअर, देन वी विल बी हॅव्हिंग सुपर क्लोरिनेशन टू बी डन देअर. Okay, so let's go to question next. Identify the incorrect statement with respect to Grealish Foundation. तर याच्यामध्ये आपल्याकडे 4 स्टेटमेंट दिले आहेत ग्रिलेश फाउंडेशनशी रिलेटेड. तर आपण बॉटम पासून आपला चालू करू. नंबर 4 स्टेटमेंट इज सेइंग द डेप्थ ऑफ ग्रिलेश फाउंडेशन इज लिमिटेड टू 1 मीटर टू 1.5 मीटर. ओके, तर हा शॅलो फाउंडेशन आहे, तर त्याच्यामध्ये आपण इतकी डेप्थ एवढी मेंटेन करतो. देन ग्रिलेश फाउंडेशन आर स्पेशली प्रिफर्ड इन दोज लोकेशन वेअर बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इज पूर. ऑब्वियसली जिथे SBC बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल जी कमी आहे तिथे आपण काय करणार आहे, ग्रिलेश फाउंडेशन अडॉप्ट करू. देन ग्रिलेश फाउंडेशन आर जनरली प्रोव्हाइडेड फॉर हेवीली लोडेड स्टील स्टँक्शन्स. तर आपल्याकडे स्टील कॉलम किंवा स्टील स्टँक्शन्स असतील ज्याच्यावर लोड खूप जास्त येतं, तर तिथे आपण या ग्रिलेश फाउंडेशनला यूज करू. स्टील किंवा वुडन स्टँक्शन्स असतील ज्याच्यावर लोड जास्ती काय येणार आहे, इट विल बी एन्काउंटरिंग हेवी लोड. इन दॅट केस वी विल बी गेटिंग द ग्रिलेश फाउंडेशन ओव्हर देअर. आणि पहिला स्टेटमेंट आहे ग्रिलेश फाउंडेशन इज अ टाईप ऑफ मॅट फुटिंग. नो, ग्रिलेश फाउंडेशन हा मॅट फुटिंगचा टाईप नाही. ओके, मॅट किंवा जे राफ्ट असतात, ओके, स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरिया या टाईपचा नाही, तो इंडिपेंडेंटली एका स्टँक्शनला होल्ड करतो. ऑलराईट, तर इथे टिक करायचा कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे, ऑप्शन 1 विच इज ग्रिलेश फाउंडेशन इज अ टाईप ऑफ मॅट फुटिंग. इट इज इनकरेक्ट. ओके, स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, ऑप्शन आपला करेक्ट. सी, it is not a type of mat foundation and you can see in the diagram Grealish foundation cross section मध्ये असं काहीसं दिसतं. Alright, in the question we have been provided with the image जी आहे एका ब्रिक बॉन्डची आणि ते आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. तर इथे आपण पाहू शकतो दिलेल्या डायग्राममध्ये एलिव्हेशन जी पहिली डायग्राम आहे त्यामध्ये पहिला जो कोर्स आहे तो दिलेला आहे स्ट्रेचर. देन वी आर हॅव्हिंग हेडर कोर्स, त्यानंतर अगेन स्ट्रेचर, देन अगेन हेडर, आणि असं अल्टरनेटिंग मॅनरमध्ये आपल्याकडे काय आहेत, वी आर हॅव्हिंग स्ट्रेचर अँड हेडर. तर हे जे कॉम्बिनेशन असतं एका कोर्समध्ये एका वेळी स्ट्रेचर असतील आणि त्यानंतर येणाऱ्यामध्ये हेडर, असं अल्टरनेटिंग मॅनरमध्ये आपल्याला दिसतं, त्याला आपण म्हणतो इंग्लिश बॉन्ड. ओके, इन अ सिंगल कोर्स ओनली स्ट्रेचर, इन अ
सेकंड किंवा जो येणारा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये ओनली हेडर अशी अरेंजमेंट असली तर आपण त्याला काय म्हणतो, इट विल बी इंग्लिश बॉन्ड. सी, द मोस्ट डिस्टिंग्विशिंग फीचर इज द अल्टरनेटिंग पॅटर्न ऑफ हेडर्स अँड स्ट्रेचर. म्हणजे एका कोर्समध्ये एकदा आपल्याला स्ट्रेचर दिसतील, त्यानंतर आपल्याला हेडर दिसतील. असं अल्टरनेशन जिथे आलं, ही अरेंजमेंट जिथे दिसली, इट इज गोइंग टू बी विच वन, इंग्लिश बॉन्ड. ऑलराइट, द क्वेश्चन इज which of the following techniques include probabilistic conditional branching and looping path? The answer is GERT, graphical evaluation and review technique. GERT मध्ये काय होतं की एका इव्हेंट पासून दुसऱ्या इव्हेंट पर्यंत जाण्यासाठी मल्टिपल आपल्याकडे तिथे ॲक्टिव्हिटीज आपण नेटवर्क डायग्राममध्ये ड्रॉ करू शकतो. बट आपल्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तिथल्या प्रॉबॅबिलिटीनुसार ती प्रत्येकच ॲक्टिव्हिटी कॅरी आउट होणार आहे का असं नाही आहे. ओके, वी कॅन रिलाय ऑन मल्टिपल ऑर अ सिंगल ॲक्टिव्हिटी टू गो फ्रॉम इव्हेंट 1 टू इव्हेंट 2. ओके, तिथे आपल्याकडे कंडिशनल ब्रांचिंग आणि लूपिंग पाथ अवेलेबल असतात. कशामध्ये? ग्राफिकल इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निकमध्ये. ऑलराइट, लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. द क्वेश्चन इज आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन बाय कन्सिडरिंग द गिवन स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू स्लो सॅन्ड फिल्टर इन वॉटर ट्रीटमेंट. Slow sand filters are not suitable for treating water which contains high quantity of suspended matter. Yes, जिथे सस्पेंडेड मॅटरची क्वांटिटी जास्ती असते ते पाणी आपण फीड वॉटर म्हणून स्लो सँड फिल्टरमध्ये सोडत नाही. कारण याच्यामुळे काय होणार, ती सँड होऊन जाते क्लॉग आणि जी इफिशियन्सी येणार आहे स्लो सँड फिल्टरची ती एकदम ड्रॉप होऊन जाईल. ओके, हे पाणी सुटेबल नसतं स्लो सँडसाठी. रॅपिड सँडमध्ये आपण हे करू शकतो. ओके, अँड देन slow sand filters do not normally utilize coagulation before water filtration. स्लो सँड फिल्टर SSF मध्ये आपण कोॲग्युलेशन करत नाही. ओके, कोॲग्युलेशन कुठं केलं जातं? रॅपिड सँड फिल्टरमध्ये. इन्स्टेड प्रायमरी सेटलिंग इज डन इन सेडिमेंटेशन टँक. येस, इथे आपण प्रायमरी सेटलिंग करून घेतो सेडिमेंटेशन टँकमध्ये. स्लो सँड फिल्टरच्या आधी आपण काय करून घेत नाही, सेडिमेंटेशनच्या आधी इथे कोॲग्युलेशन करून घेत नाही. हे केलं जातं रॅपिड सँड फिल्टरमध्ये. ऑलराईट, सी, कारण सस्पेंडेड मॅटर जास्त असेल असं पाणी आपण यूज केलं तर त्या सँड फिल्टर आहे, जे सँड बेड आहे तो क्लॉग होतो आणि त्याची आउटपुट एकदम डाऊन होऊन जाते. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग कमांड इज यूज्ड इन ऑटोकॅड टू क्रिएट अ राऊंड कॉर्नर बिटवीन टू लाईन्स. सी, आता इथे ना दोन कमांड असतात. एक असतं फिलेटिंग, दुसरं असतं शॅम्फरिंग. तर शॅम्फरिंगमध्ये काय केलं जातं की आपण एखादा रॅक्टेंगल आहे तर त्याच्या दोन साईडला सिलेक्ट केलं तर त्याला तो डायरेक्ट असा शार्प कट देऊन देणार. ओके, ते जसं कैचीने कट केल्यासारखं. ओके, लाईक दिस आपण त्याला कट केलं, त्याला म्हणतात शॅम्फरिंग. आणि जेव्हा आपण म्हणतो फिलेटिंग, फिलेटिंग काय असतं की एखादा रेक्टँगल आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे, पॉलिगॉन आहे, त्याचे दोन पॉईंट आपण सिलेक्ट केले तर त्या दोन पॉईंटला एका आर्कने, एका कर्व्हेचरने जे जोडून देतं ती कमांड असते फिलेट. ओके, डायग्राममध्ये पाहू आपण. सी, दिस इज द डिफरन्स बिटवीन फिलेटिंग अँड शॅम्फरिंग. क्वेश्चनमध्ये जरी हा शॅम्फरिंगचा ऑप्शन नसला तरी हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला कट करतोय तर आर्कने त्याला जर भरून काढलं त्या कटला तर त्याला म्हणतो आपण फिलेटिंग, आणि त्याला डायरेक्ट एका स्ट्रेट लाईनने जोडून दिलं तर त्याला म्हणतो आपण शॅम्फरिंग. ओके, विच ऑफ द फॉलोइंग लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर बिगिन्स ॲट अर्थ सरफेस. अर्थच्या सरफेसपासून पहिला चालू होणारा तो ॲटमॉस्फिअरचा लेअर कोणता असतो? लक्षात घ्या, इट इज TSMT. फर्स्ट टी कोणता असतो? ट्रोपोस्फिअर. देन सेकंड असतो स्ट्रॅटोस्फिअर, देन मेझोस्फिअर आणि त्याच्यानंतर काय असतो? थर्मोस्फिअर. ओके, तर TSMT हे लक्षात ठेवायचं. आणि थर्मोच्या बाहेर कोणता असतो मग? एक्झोस्फिअर. ऑलराईट, लेट्स सी द डायग्राम. सी, फर्स्ट वी स्टार्ट विथ ट्रोपोस्फिअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर येतो, देन मेझोस्फिअर येतो, त्यानंतर थर्मो आणि सगळ्यात शेवटी बाहेरचा जो असतो तो एक्झोस्फिअर. नाव pick the odd one with respect to type of natural resources classified on the basis of exhaustibility. म्हणजे संपून जाऊ शकतं का या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे? ऑड वन आउट काढायचा आहे. मर्क्युरी संपून जाऊ शकतो. येस. फॉसिल फ्युएल्स जे आहे पेट्रोलियम संपू शकतं बिलकुल. कोळसा, कोल संपू शकतो. फॉरेस्ट जर आपण डिफॉरेस्टेशन करत गेलो, एकही झाड लावलं नाही तर संपून जाणार, पण इथे आपण फॉरेस्ट परत लावू शकतो. ओके, फॉरेस्ट्रेशन करून आपण परत झाडांची लागवड करून काय करणार आहे? फॉरेस्ट आपण रिक्लेम करू शकतो, रिकवर तिथे करू शकतो. त्याच्यामुळे फॉरेस्ट हा एक्झॉस्टिबल एलिमेंट नाही आहे. ओके, दिलेल्या ऑप्शनपैकी. सो टिक विच वन? फॉरेस्ट. देन विथ रिस्पेक्ट टू केनेडीज थेरी आपल्याला स्टेटमेंट करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते पाहायचं आहे. स्टेटमेंट ए इज सेइंग Kennedy assumed that the silt is kept in suspension because of the eddies generated from the bed. Yes,
दिस स्टेटमेंट इज करेक्ट. त्याच्यामध्ये एडी जनरेशन होतात आणि त्याच्यामुळे ते सिल्ड काय राहते, सस्पेन्शनमध्ये राहते. देन स्टेटमेंट बी, केनेडीज थेरी इज अप्लाइड टू चॅनल डिझाईन डज नॉट इन्व्हॉल्व एनी ट्रायल अँड एरर प्रोसिजर. सी दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट. केनेडीज थेरीचं जे ॲप्लिकेशन असते त्याच्यामध्ये आपण ती प्रोसिजर असते ती टोटली ट्रायल अँड एरर मेथडने चालतो. त्याच्यामुळे डज नॉट इन्व्हॉल्व ट्रायल अँड एरर प्रोसिजर, यामुळे हे स्टेटमेंट बी काय होतं, इनकरेक्ट होतं. देअर बाय स्टेटमेंट ए इज करेक्ट, स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. म्हणजे कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आपण, ऑप्शन 2. ओके, स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज इनकरेक्ट. सी, according to Kennedy's theory, the silt in a channel is kept in suspension due to vertical eddy generated from the bed of the channel. ओके, हे त्याच्या थेरीमधलं, केनेडीजच्या थेरीमधलं एक अझम्पशन होतं. ओके, केनेडीज थेरीमध्ये आपण ट्रायल अँड एरर प्रोसेस घेतो जेव्हा आपल्याला काय करायचं आहे, चॅनल डिझाईन. ओके, तर त्या ट्रायल अँड एरर प्रोसेसमुळे आपण ह्या चॅनलचे डायमेन्शन काय करतो, एस्टॅब्लिश करतो. ओके, त्याच्यामुळे ट्रायल एरर हा जो भाग आहे तो केनेडीज थेरीचा एक पार्ट आहे चॅनल डिझाईनमधला. So that's it for the video. I will see you in next one. Till then, take care. Bye bye.